पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांचे मी आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने स्वागत करतो। शिरूर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू झाली तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे या संदर्भात? कोणता उमेदवार योग्य आहे किंवा नाही? नाही, मुळात आमची भूमिका अशी आहे का आम्ही महाविकास आघाडीमध्ये पण नाहीये आणि महायुतीमध्ये पण नाहीये। आमचे नेते राजू शेट्टी साहेब हे स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही आघाडीबरोबर नाही। आघाडीबरोबर नाही, पण तुम्ही प्रचारात कोणाचा किंवा यांचा ह्या दोन्ही विरोध आहे, यांना दोघांना विरोध करणार का तुम्ही एखादा उमेदवार देणार? तेही सांगतो। राजू शेट्टी साहेबांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम यांचं सरकार असताना यांनी केलंय आणि ऊसाची एफआरपीचे तुकडे करण्याचं केंद्राचा तो कायदा आहे आणि केंद्राचा कायदा असताना राज्य सरकारने महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याही ठिकाणी त्यांनी ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करण्याचं कायद्यामध्ये दुरुस्ती करून ते चुकीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या कायद्यामध्ये अजून दुरुस्ती केलेली नाही। म्हणजे एकंदर तुमची तटस्थ भूमिका आहे सध्या तरी, वरून जे आदेश त्या पद्धतीने काम केलं जाईल। बरं, आता मला सांगा, खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील या दोघांच्या तुलनेत थोडक्यात काम करणारा कोण नेता वाटतोय? ठीक आहे, तुम्ही जरी एक पक्ष संघटनेचं तुमची आम्हाला आमची भूमिका स्पष्ट आहे। केंद्रामध्ये जो प्रतिनिधी खासदार म्हणून या ठिकाणाहून जाणार आहे त्याची भूमिका आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे। हमी भावाचा कायदा केंद्र सरकार करणार आहे, परत आयात निर्यात धोरण केंद्र सरकार ठरवते, कर्जमाफीचा विषय सुद्धा केंद्र सरकारशी निगडीत आहे आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग नेमला होता शेतकऱ्यांसाठी तो मनमोहन सिंग पंतप्रधान काँग्रेसचं सरकार असताना नेमला होता। काँग्रेस सरकारच्या काळातच त्या शिफारशी दिल्या गेल्या, परंतु काँग्रेस सरकारने देखील त्या शिफारशी लागू केल्या नाही आणि आम्हाला वाटलं जरा काँग्रेसने लई वर्ष सत्ता उपभोगली, काँग्रेस जरा जास्त वाईट आहे आणि म्हणून भाजपला मतदान आम्ही केलं। भाजप 10 वर्ष बहुमतामध्ये सत्तेमध्ये आहे आणि नरेंद्र मोदींनी देखील भाजपने देखील शब्द दिला होता की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, 1.5% हमी भावाचा कायदा करू, परंतु भाजपकडून सुद्धा आमची पूर्णपणे भ्रमनिराश या ठिकाणी झालेला आहे। तर ठीक आहे, म्हणजे तुमचं एकंदर भाजपने जे बोलले ते केलेलं नाही असा थेट आरोप आहे। तर ठीक आहे, आता बघा, शिरूर लोकसभा मतदारसंघात MIDC आहे किंवा विमानतळ गेलंय किंवा असे महत्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे MIDCला ज्या सुविधा पाहिजे त्या मिळत नाही किंवा रोजगाराचा प्रश्न आहे, यावरून ही निवडणूक भरकटत चालली का राजकीय टीका टिप्पणीवरच चाललेली? राजकीय टीका टिप्पणी सोडलं तर आता कुत्र्याची कळवण म्हणतो ना आपण, ती परवडली। लोकांना टीव्ही सुद्धा पाहायची इच्छा राहिली नाही। मुळात माझीच भूमिका नाही, सर्वसामान्य जनता, शेतकरी ही पूर्णपणे या निवडणुकीच्या बाबतीमध्ये उदासीन आहे, नाराज आहेत। काय झालंय, लोकशाही ही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे। शेवटी मी त्या दिवशी सांगितलं, मला वाईट बोलायचं नाही, परंतु समोर 2 गाढवे, कमी लाथा घालणारं गाढव कोण आहे, त्या गाढवाला मतदान करायचं काय, अशी परिस्थिती आज आमची झालेली आहे। त्याच्यामुळं मुळात आता भाजप 10 वर्ष बहुमतामध्ये सत्तेत आहे, पण भाजपने पूर्णपणे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज शेतकऱ्यांची अवस्था जर आपण पाहिली तर कांद्यावर निर्यात बंदी केलेली आहे, दुधाला बाजार नाही, फ्लावरला बाजार नाही, टोमॅटोला बाजार नाही, सोयाबीनवाला शेतकरी सुद्धा ओरडतोय। सगळे शेतकरी पूर्णपणे नाराज आहेत, शेतकऱ्यांचं पुरतं वाटोळं झालंय। भाजपचं केंद्र सरकार आज खतावर जीएसटी लावतंय, औषधांवर जीएसटी लावतंय। एका बाजूला सांगितलं जातं की PM किसान सन्मान योजना आम्ही राबवतोय, 6,000 रुपये शेतकऱ्यांना आम्ही देतो। अरे दुसऱ्या बाजूला परदेशामध्ये कांद्याला मागणी असताना सुद्धा कांद्यावर निर्यात बंदी करताय, शेतीमालावर निर्यात बंदी करता तुम्ही आणि शेतमाल बाहेरच्या देशातून आयात करताय। एका बाजूला शेतकऱ्यांचं वाटोळं करताय, दुसऱ्या बाजूला जीएसटी लादताय आणि मोठ्या प्रमाणामध्ये इकडं 50,000ला लाखाला शेतकऱ्याचा खिसा कापला जातोय आणि 6,000ची भीक देऊन तुम्ही आम्ही शेतकऱ्याचा कसला सन्मान करताय तुम्ही? हा आमचा थेट आरोप आहे। त्यामुळं आम्हाला आता कोणावरही भरोसा राहिलेला नाही, परंतु चला देशामध्ये ही व्यवस्था आहे म्हणून त्या व्यवस्थेला नाईलाजानं सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे। गेल्या पंचवार्षिकला तुम्ही कोणाचा प्रचार केला होता आणि कोणत्या पक्षात? डॉक्टर अमोल कोल्हेंचा, कारण त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये आम्ही होतो, त्या अमोल कोल्हेंचा आम्ही प्रचार केला। म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते तुम्ही आणि त्यांचा प्रचार केला, तर त्याबाबत त्यांनी जे बोलले त्या पद्धतीने कृती केली किंवा कसं वाटतंय काय? नाही, तेही सत्तेमध्ये होते, राज्यामध्ये त्यांचंही सरकार होतं। मी मागाशी सांगितलं की राज्य सरकारने केंद्राचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये इथं छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला। स्थानिक मुद्दे बोला, स्थानिक आता कसं असतं मला सांगा ना, कोल्ह्यांना तुम्ही प्रचार प्रमुख किंवा अनेक ठिकाणी भाषणं केली तुम्ही कोल्ह्यांना, म्हणजे अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी,
परंतु त्याच्यानंतर त्यांनी काही संपर्क ठेवला किंवा नाही, तुमचं काय संपर्क चौकशी नाही, केली संपर्क शेतकऱ्यांची? नाही. त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न अलीकडच्या काळामध्ये मांडले, परंतु नुसते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून हा प्रश्न सुटणार नाही. आज शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये 2.5 पटीनं वाढ झालेली आहे. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला साहेब, तर भोसरी, हडपसर हा शहरी भाग जर सोडला तर बाकीचे 4 तालुके हे ग्रामीण आहे आणि इथं सगळ्या शेतकऱ्याचं जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून, शेतीमालातून, दुधातून, याच्यातून 2 रुपये जर शेतकऱ्याला मिळाले तरच त्याचं घर चालणार आहे, प्रपंच चालणार आहे. मला कळत नाही, खरं पाहिलं तर हा देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये निवडणुका ह्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर झाल्या पाहिजे, परंतु शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला पडतायत आणि मंदिराचा प्रश्न पुढे येतो, जाती धर्माचा प्रश्न पुढे येतो. मुळात आपला देश अनेक जाती धर्मांचा देश आहे. मुळात हे प्रश्न घेण्याच्या ऐवजी शेतकऱ्याच्या प्रश्नावर ही निवडणूक व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जर पक्षाने तुम्हाला आदेश दिला लोकसभा लढवा तर तुम्ही लढू शकताय? हो, माझी तयारी आहे. मी पण आता कसं झालंय, थोडासा वेळ निघून गेलाय. एवढा मोठा लोकसभा मतदारसंघ आहे आणि सगळ्या मतदारसंघात पोहोचणं, संपर्क करणं एवढं सोपं नाही. मला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा मला त्या पदाधिकाऱ्यांची विचारणा केली होती. वंचित बहुजन आघाडी सुद्धा मला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी तयार होती. आढळराव पाटील यांचा काही संपर्क किंवा तुम्ही पहिले शिवसेनेच्या मूळ शिवसैनिक आहे तुम्ही, आता आढळराव पाटील निवडणुकीला उभे राहिले, त्यांचा फोन किंवा काही? माझा विषय मी क्लिअर करतो. मुळात मी इकडचाही अनुभव घेतलाय आणि तिकडचाही घेतलाय, म्हणून तर मी चळवळीमध्ये काम करतोय. कारण जर शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नसतील, आम्ही सगळ्यांना मदत करून पाहिली, सगळ्यांना सहकार्य करून पाहिलं, परंतु जर आमचे प्रश्न सुटणार नसतील आमच्या शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना जर आत्महत्येची वेळ येणार असेल तर कोणाच्या मागे जायचं आणि कोणाच्या नादी लागायचं? फक्त येरे माझ्या मागल्या, आता प्रत्येक वेळेला फक्त मतदानच करायचं का? म्हणजे तुमचं काय मत? हे दोन्ही उमेदवार दिलेत त्याच्यावर तुमची नाराजी आहे? हो, नाराजी. शेतकऱ्याचे प्रश्न सोडण्यामध्ये ही सगळी लोक अपयशी आहेत. त्यातल्या त्यात भाजपने तर अलीकडच्या काळामध्ये मला काही कळत नाही का शेतकऱ्यांचं यांना काही देणं घेणंच राहिले की नाही. मला असा प्रश्न या ठिकाणी पडतोय, तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काय एवढे वाईट वागताय शेतकऱ्यांशी? नरेंद्र मोदी साहेबांनी जे शब्द दिले ते त्यांनी पाळावेत ना. आज तुम्ही सांगतायत जागतिक लेवलला देशाची उंची वाढवली, 370 कलम रद्द केलं, राम मंदिराचा प्रश्न तुम्ही काढताय. अरे सुप्रीम कोर्टाने जागेचा प्रश्न निकाली काढला, तुम्ही नाही निकाली काढला. देशभरातल्या, जगभरातल्या हिंदूंनी सुद्धा राम मंदिरासाठी पैशाची मदत केली, परंतु त्या ठिकाणी श्रेय मात्र तुम्ही घेताय आणि त्या पैशाचा हिशोब सुद्धा या सरकारने दिलेला नाही. मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मानणारे काही शेतकरी आहेत का? हो, प्रश्नच नाही. मी दररोज माझा पूर्ण वेळ शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी देतो. अनेक वर्ग असा आहे की जरी ओपन लोक आमच्या बरोबर दिसत नसतील तरी अनेक शेतकरी आमच्या भूमिकेशी ठाम आहेत आणि अनेक शेतकरी मला भेटतायत. ते सांगतायत की सरकारच्या बाबतीमध्ये आणि या सगळ्या धोरणांच्या बाबतीमध्ये शेतकरी पूर्णपणे उदासीन आहे, कारण त्याचं पोटपाणी त्याच्यावर आहे. कारण त्याला मुलं शिकवायची, घरामध्ये कोणी आजारी पडलं तर त्यासाठी पैसा लागतो, अख्खं कुटुंब त्याच्यावर चालते. शेती हा मुख्य उत्पादनाचा साधन आहे आणि त्या बाबतीमध्ये कुणीच काही करत नाही. तर ठीक आहे, हरकत नाही. आता जर मतदान किती तारखेला आहे आपलं? 13 मेला. हा, मतदान आहे ते 12 किंवा 11 किंवा 12 तारखेला. तुम्ही काय आव्हान करणार आहे शेतकऱ्यांसाठी किंवा उमेदवार कोण चांगला आहे किंवा काय? नाही, भूमिका आम्ही अजून आमच्या संघटनेची भूमिका सगळ्या ठिकाणी ठरलेली नाही. मला वरून ज्या पद्धतीनं राजू शेट्टी साहेब सांगतील त्या पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि मी त्या दिवशी पण सांगितले, मला जर योग्य नाही वाटलं तर आमच्या कार्यकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना जर योग्य नाही वाटलं तर आम्ही नोटाचा पर्याय निवडू. वरीलपैकी कुणी लायक नाही असं म्हणू आम्ही. तुम्ही आता विविध माध्यमातून म्हणजे दुधाचं आंदोलन असेल, कांद्याचं आंदोलन असेल, एमएसएबी संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, ऊसाचे आंदोलन असेल, भरपूर आंदोलन करतील. त्या मानाने म्हणजे तालुक्यामध्ये आतापर्यंत एवढे कोणी आंदोलन केली नाही, एवढे तुम्ही आंदोलन केली. काही ठिकाणी पोलीस केसेस झाल्या तुमच्यावर. म्हणजे तुमचं एकंदर पुढं विधानसभेसाठी तयारी आहे का असं म्हटलं तर वागवं? मी विधानसभेच्या तोंडावर, आता लोकसभेचा मतदारसंघ मोठा आहे, भीमाशंकर ते रांजणगाव अशी मी यात्राच त्या ठिकाणी काढणार आहे. आणि शेतकऱ्याची, सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्याची भूमिका किंवा इतर समाजामधली जी काही गोरगरीब लोक आहेत त्यांचे जे प्रश्न आजही प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये ती भूमिका मी मांडणार आहे आणि गावामध्ये जाऊन लोकांना जागरूक करण्याचं काम आणि त्या भूमिका मी घेणार आहे. आणि लोकांनी जर मला साथ दिली चांगल्या पद्धतीने तर विधानसभा सुद्धा मी लढवणार आहे. तुमचे जे आंदोलन होतात किंवा शेतकरी तुमच्या आंदोलनात सहभागी जास्त होत नाही, पण तुमचं म्हणणं आहे का मला लोक आतून पाठिंबा देतात किंवा बोलत नाही स्पष्ट? म्हणजे कोणत्या पक्षाची यावर दहशत आहे का शेतकऱ्यांवर किंवा काय? हो, या ठिकाणी दडपशाही खाली लोक वागतायत, शेतकरी वागतायत, सर्वसामान्य माणूस वागतोय.
कारण या ठिकाणी अनेक संस्था आहेत, अनेक राज्यातलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, अनेक गोष्टीशी लोकांचा थोडा संबंध येतो. त्याच्यामुळे लोक तोंडावर जास्त यायला तयार नाहीत. परंतु खाजगीमध्ये अनेक शेतकरी मला भेटल्यानंतर त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात आणि शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस या ठिकाणी पूर्णपणे पिचलेला आहे. महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे आणि सरकार उठसूट सगळीकडे जीएसटी लावतंय, कर लावतंय. अरे या देशाचे मालक खऱ्या अर्थानं ही जनता आहे. अरे लोकशाही म्हणायची कशी? लोकशाहीची व्याख्या बदलावी की काय असं वाटायला लागेल. लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही नाही. या निवडून दिलेल्या टग्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची घरं भरण्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही काय, असं आम्हाला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. तुमचा म्हणजे थोडा अनुत्तरित राहिलाय प्रश्न मी विचारला होता का लोक शेतकरी तुमच्या आंदोलनात डायरेक्ट सहभागी होत नाही, पण तुम्हाला फोनवर सांगितलं जातं का आमचा पाठिंबा आहे. म्हणजे नेमकं लोक काय घाबरू नये किंवा कोणत्या पक्षाला घाबरू नये किंवा दहशत आहे काय? मी तुम्हाला सांगतो असंही काही नाही. माझ्या आंदोलनाला बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे. मी प्रांत कार्यालयावर बिबट्याच्या संदर्भात पहिला मोर्चा काढला होता साहेब. तो मोर्चा सुद्धा जोरात झाला. दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा आंदोलन केलं. त्याही ठिकाणी आता कालच्या माझ्या आंदोलनात जवळ 35-40 महिला स्वयंस्फूर्तीने आल्या होत्या. यांच्यासारख्या रोजाने आणलेल्या त्या महिला नव्हत्या. कारण महिला भगिनी ज्या वेळेला रस्त्यावर उतरतात त्यावेळेला शेतकऱ्याची अवस्था किती वाईट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय ना. आणि अनेक लोक अशी आहेत का त्यांचे कुठेतरी हितसंबंध थोडेसे गुंतलेले आहेत आणि हे लोक आता इथलं राजकारण खूप गलिच्छ आहे. म्हणजे केवळ माणूस एखाद्या ठिकाणी दिसला तरी त्याला टॉर्चर केलं जातं, प्रेशर आणलं जातं. तालुक्याचं पूर्ण तालुक्याचं तसं आहे आणि त्या ठिकाणी लगेच त्या माणसाला टार्गेट केलं जातं. त्याच्यामुळे लोक ओपनमध्ये जरी येत नसली तरी खाजगीमध्ये लोकांच्या भूमिका त्या ठिकाणी लोक आमच्यापाशी मांडतात. तुम्हाला जी गाडी लोकांनी दिली लोकसहभागातून तुम्हाला फिरण्यासाठी, समाजसेवेसाठी दिली, तर काही लोकांचं म्हणणं आलं का हे लोकसहभाग नाहीये, स्वतः काही पैसे टाकलेले. साहेब मला या गोष्टीचं हसायला येतं. मी अक्षरशः प्रामाणिकपणे सांगतो, माझं चॅलेंज आहे त्यांना. मला जे पैसे दिले लोकांनी, मी एकाही व्यक्तीच्या दारामध्ये त्या ठिकाणी गेलो नाही. आता काल परवाचं उदाहरण आहे की मी एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेलो. तिथल्या शेतकऱ्याने मला जीव घातलं, 2 तास त्याचं घर दाखवलं आणि जाताना मला 1000 रुपये दिले. मी त्याला म्हणलं बाबा आता 1.5 महिना झाला गाडी घेऊन. तो म्हणला नाही ना, डिझेल पाण्याला तू फिरतोय एवढं, हे पैसे तुला 1000 रुपये राहू दे. लोक स्वयंस्फूर्तीनं माझ्यावर प्रेम करतात. ते किस्सा सांगायचा म्हटलं तर मला वेळ पुरणार नाही. अशा लोकांनी मला सामान्यातल्या न्हाव्याने पैसे द्यावा, धनगरानं पैसे द्यावा, शेतकऱ्यांनी, गोरगरिबांनी. मला सांगा किती लोकांनी मला पैसे दिले. मी एकाही व्यक्तीच्या दारात गेलो नाही. हा मला स्टंट करायची काहीच गरज नाही. मी त्या दिवशी सुद्धा माझी भूमिका मांडली. गावडेवाडी सारख्या ठिकाणी मी दशकिरीला गेलो. मला अचानक असं लोकांनी धक्का दिला की नाही तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. 51,000 रुपये देतो म्हणाले गावडेवाडीचे लोक. त्यांनी 55,555 रुपये दिले. लाखनगाव सारख्या शेवटच्या टोकाच्या गावातल्या लोकांनी 45,000 रुपये मला जमा करून दिले. कोण ऑनलाईन पैसे देत होतं, कोण रस्त्यामध्ये मला थांबून पैसे देत होतं, कोण लग्नामध्ये देत होतं, कोण दशकिरेमध्ये देत होतं. असं अनेक लोकांनी मला मदत केली आणि हे सगळे कष्टाचे पैसे लोकांनी, कुणी 2 नंबरवाल्यांनी किंवा कुठल्या उद्योगपतींनी मला दिलेले पैसे नाहीत. हे माझ्या कामाची खऱ्या अर्थानं पावती. तुम्ही आता जे आंदोलन केले समाजासाठी, जवळजवळ 8-10 आंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून केली, पण याचं कोणत्या नेत्यांनी कौतुक केलंय कधी? नेत्यांना कशाला कौतुक आहे? नेत्यांना उलट लोकांनी असं पिचलेलंच राहावं असं वाटतंय. शेतकरी दरिद्रीत राहायला पाहिजे, म्हणजे लोक यांच्या मागे फिरली पाहिजे, गरीबच राहायला पाहिजे. यांना फक्त यांची घरं भरायच्यात. यांना गोरगरिबाचं, शेतकऱ्याचं कोणालाही काही पडलेलं नाही. आज मला सांगा, आता बोलू नये, प्रत्येकाची आता संपत्ती, प्रॉपर्टी आपण पाहिली फॉर्म भरताना. यांची इस्टेट करोडो रुपयांनी वाढली. शेकडो करोडो रुपये यांनी जमा केले. हे पैसे आले कुठून? आज आम्ही रात्रंदिवस शेतकरी कष्ट करतोय. आमच्या मायमाऊल्यांच्या अंगामध्ये रक्त राहिलं नाही, हिमोग्लोबिन कमी झालं. रात्र पहाटे 4 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत आमचं म्हातारी माणसं सुद्धा कष्ट करतात, परंतु त्याच्या हातामध्ये काही राहत नाही. याची जरा राज्यकर्त्यांना किंवा नेते मंडळींना जरा थोडी तरी लाज वाटली पाहिजे. कारण जो समाज आज या ठिकाणी तुम्हाला निवडून देतोय, मोठं करतोय, अरे त्याचा कुठंतरी विचार करा ना. बहुमूल्य वेळ दिला. आंबेगाव वृत्तवाहिनीच्या वतीने आपलं मी आभार आहे. संतोष वळसे पाटील, मनसर. नमस्कार.